आज डॉक्स नाही, आज कस्टम नाही, आज ऑफिस नाही, आज ऑनलाईन सबमिशन नाही, आज आउट ऑफ चार्ज नाही, आज डीपीडी नाही, आज क्रिकेट आहे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. सामन्याला सुरुवात होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहोत जिथे वेदांत चॅलेंजेस आणि वरद लॉजिस्टिक या दोन संघांदरम्यानची लढत. पहिला बॉल झाला नुकताच. आपल्या माहितीसाठी पहिल्या बॉलवरती इथे झेल निसटलाय, जीवदान मिळालंय. ते फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निनाद तारेकर यांना. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली आहे. धावफलकावरती धावा. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली आहे. तर दादासाहेब पाटील साहेबांचे जवळचे स्नेही सदाशिव पाडावे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झाले. या स्पर्धेसाठी सदाशिव साहेब आपण आलात, आपलं देखील हार्दिक 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 स्वागत. ओटू कॉम्बॉक्स जय सर. पहिला बॉल विजयच्या माध्यमातून इथे हाताळण्यात आला, ज्यावरती स्लॉक स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये डॉट बॉल आलाय. पुढचा चेंडू विशाल शहा डाऊन द ग्राउंड खेळला, गॅप मध्ये आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमारेषेच्या दिशेने क्रॅकिंग स्ट्रेट डाइव्ह. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. मी बॅटिंग करणारा संघ अर्थातच विनंती करेन, वरद लॉजिस्टिक टीम आपला रिप्रेझेंटेटिव्ह एक्स्ट्रा प्लेअर आलेला नाहीये. चौकार आलाय डाऊन द ग्राउंड. विशाल शहा मॅन इन फॉर्म, सध्याच्या घडीला चर्चेतले नाव आहे. कालच्या दिवशी मात्र आपण पाहिलं तरी विक्रोळीची स्पर्धा त्याने गाजवली आहे. उमी केणीच्या सोबतीने चांगल्या दर्जाचा खेळ त्याने केलाय. सातत्याने खुल्या गटाच्या स्पर्धा तो खेळताना पाहायला मिळतो. परंतु येणारा एक प्रत्येक दिवस ना काहीतरी नाविन्यपूर्ण घेऊन येत असतो. येणारी प्रत्येक वेळ काही ना काहीतरी नवीन घेऊन येते. धावफलकावरती धावा जिथे पाहायला मिळतात त्या पाच धावा धावफलकावरती आहेत. 5 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू यावेळेला आडव्या बॅटने ऑन साइडला खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅग्निफिसंट स्ट्रोक, षटकार. शहा काय स्ट्रोक आला त्याच्या बॅटमधून. घुटना टेक ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे केला. उजव्या एसीच्या बाहेर शफल इन क्रॉस खेळण्याचा प्रयत्न त्याचा इथे पाहायला मिळाला होता. स्लॉक स्वीप करत होता जिथे डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या स्थिरावलेली 10 धावा. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 रन्स ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावर. मोठे स्ट्रोक यायलाच हवेत, कारण ज्या खेळाडूसाठी, ज्या खेळीसाठी, ज्या रिपिटेशनसाठी हा खेळाडू जाणला जातो ना, तो इम्पॅक्ट आणि तो रिपिटेशन फुल स्किलफुल हा खेळ त्याचा पहाड्याजोगे. ऑन साइडला गॅप मध्ये खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सरप्राईज ओरिजिनल इज बॅक. विशाल शहा. थँक्यू. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पॉवर प्लेच्या षटकाचा पॉवरफुल आणि खरपून समाचार विशाल शहाने घेतला. 40 प्लेच्या षटकामध्ये विजय महागडा राहिला. 15 धावा आल्यात. 2 चौकार 1 षटकार या षटकामध्ये पाहायला मिळाला. रन्स आल्यात. रणनीती बदलली आहे. किंबहुना अगदी त्याच वेळेला असंही म्हणता येते ना की वेळ बदलायला वेळ लागत नाही. वेळ बदलली या खेळाडूची. पहिल्या मॅचमध्ये तो शून्यावरती बाद झाला होता. ते सारं काही विसरून तो नव्याने सुरुवात करतोय आणि इंटेन्शन क्लिअर आहेत त्याचे या मॅच मध्ये. तो मोठे स्ट्रोक खेळणार. संघाची धावसंख्या 15. 15 रन्स ऑन दी बोर्ड. गोलंदाजीमध्ये फेरबदल. स्वतः संघाचा महत्वाचा खेळाडू गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना आपण निशांत वर्तकला पाहतोय. ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून तो खेळतोय. निशांत वर्तक गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. ग्रामीणच्या स्तरावरचं क्रिकेट सातत्याने तो चांगल्या दर्जाचं खेळत असताना पाहायला मिळालाय. परंतु निशांत वर्तक या मॅच मध्ये प्रभावशाली कामगिरी त्याच्या माध्यमातून करावी लागेल. दृष्टिकोन चांगला ठेवावा लागेल या षटकाच्या दरम्यान, कारण मागील मॅच मध्ये संघ अडचणीमध्ये होता, जिथे ऑल आउटची नामुष्की जिथे संघावरती उडावली होती, किंबहुना कमी धावा पाहायला मिळतील आणि अशा समयी
ज्या निनाद तारेकरने बॅटिंग केली होती ना, तो सध्या घडीला स्ट्राईक रेट वरती आहे. डावखुरी हाताचा खेळाडू, क्षेत्ररक्षण करणारा संघ, जास्तीचा वेळ तुमच्याकडे नाही आहे. प्रत्येक संघाला नम्रतेची विनंती की जास्त वेळ तुम्ही खर्च करू शकत नाही. आजच्या दिवसामध्ये 12 सामने कव्हर करायचे आहेत आणि चालू असणारा सामना हा 7वा आहे. हा नो बॉल डाऊन द ग्राउंड केलाय. क्षेत्ररक्षक दूर आहे, परंतु यावेळेचा फटका लॉंग ऑफला. इथे नो बॉल आलाय. कोणत्या गोष्टीसाठी आलाय याची शहानिशा करतील. यात फील्ड रिस्ट्रिक्शन्स आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेट तुम्ही 3 क्षेत्ररक्षक तैनात केले आहात आणि म्हणून की काय डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाच्या पाठीमागे जे आहे ना, स्क्वेअर ऑफ द विकेट अर्थात बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर तुम्ही एक क्षेत्ररक्षक तैनात केला. फाईन लेगच्या जिथे तुम्ही क्षेत्ररक्षक तैनात केले. सर नो बॉल आहे ना? येस नो बॉल. पुढचा बॉल यावेळेला मिस टायमिंग आहे जरूर, परंतु फ्री हिटचा बॉल आहे. जास्तीचा तोटा होणार नाही. अर्थात विशाल शहा जाणत होता या बॉलवरती मी जोखीम घेऊ शकत होतो. रिक्स त्याने घेतली. अनेक वेळेला आपण म्हणतो ना, रिक्स घेतली की तोटा होतो, परंतु जो रिक्स घेतो तोच मोठा होतो. तुम्हाला रिक्स घ्यावीच लागेल या मॅच मध्ये देखील, कारण डू ऑर डाय परिस्थिती या सामन्यामध्ये. धावा हव्यात. संघाची धावसंख्या 17 धावा, 17 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 17 धावा धावफलकावरती असताना मैदानाच्या आतमध्ये निशांत वर्तक एक आयकॉन खेळाडू म्हणून या संघाचं प्रतिनिधित्व तो करतोय. ऍज अ कॅप्टन म्हणून देखील त्याला आपण पाहिलेलं आहे. 18 धावा आहेत. 18 आहे. स्कोर कार्ड वरती धावा तिथे 18 आहेत. पुढचा बॉल खोलान टाकण्याचा प्रयत्न इथे केला. फुलर लेनचा चेंडू होता. ड्रायव्हिंग लेन वरती एक्स्ट्रा कव्हरला केलेत. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. नो+1 होती जी ऍड करण्यात आली आहे. संघाची धावसंख्या जिथे वधारत असताना जाऊन पोहोचते. 19 धावा धावफलकावरती आहेत. विशाल शहा कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट तो खेळतोय, कारण पहा ना, प्रत्येक धाव तो कॅल्क्युलेटिव्हने करत असताना, जिथे गणना करत असताना तो पाहायला मिळालाय. हा बॉल वेगाने टाकलाय. मिस टायमिंग आहे. हा झेल महत्वाचा. कॅच टिपली तर मॅच मध्ये येणार. होय, घेतलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. आणखीन एक खेळाडू अर्थात पहिला फलंदाज विशाल शहा बाद. थँक्यू. खेळाडू क्रमांक पहिला इथे विशालचा बाद होत असताना निशांत वर्तकला यश मिळालं. मेहनत त्याने केली, त्याला इथे सफलता प्राप्त होत असताना पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. मेहनत करने वाले प्रयास करते हैं, सफल वही होते हैं जो हमेशा ही प्रयास करते रहते. आणि काय प्रयत्न त्याचे राहिले. चांगला गोलंदाजी केली, विकेट प्राप्त केली आहे. ड्रोन आय व्ह्यू, द बर्ड आय व्ह्यू तुम्ही थोड्या वेळापूर्वी पाहिला या स्पर्धेच्या माध्यमातून. आजूबाजूचा परिसर, त्याच वेळेला अगदी मुंबई पुणे द्रुतगती हायवे. मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल फेस करत असताना स्लॉक स्वीप, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नेत्रदीपक स्ट्रोक, धावाला 4. हालाय सणसणीत चौकार. असताना जाऊन पोहोचते. 23 धावा धावफलकावरती आहेत. 23 ऑन दी बोर्ड. चांगला स्ट्रोक आल्या ऋतिक मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूची एंट्री ग्रेट झाली आहे. एक चांगला स्ट्रोक त्याचा बॅटमधून पाहायला मिळाला. पहिला चेंडू, तोही आविष्कारांचा स्ट्रोक खेळणं ही बाब सोपी नाहीये. पुढचा बॉल खाली राहिला. एक सबमरीन डिलिव्हरी इथे पाहायला मिळते. जमिनीला समांतर सरप्राईज होता फलंदाजासाठी. चेंडूने उसळी घेतलीच नाही
हा एक सरप्राईज पॅकेज पाहायला मिळतोय. डॉट बॉल येत असताना समीकरण बदलत असताना पाहायला मिळतात, कारण इथे कमबॅक केलंय गोलंदाजाने. धावा वेगाने ओसांडून वाहत आहेत. अशा परिस्थितीमध्ये रन्स इथे थांबवल्या. हा बॉल पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज घेतली आहे. स्वतः गोलंदाजाने कॉल दिलाय. बोल्ड अँड कॉट. खेळाडू क्रमांक 2 बाद. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर आपण रणांगणामध्ये उतरतो ना, त्यावेळेला आपला खेळ हा मस्ती युद्धातलाच असायला हवा. मरेन किंवा मारेन अशा स्वरूपाचाच खेळ मैदानाच्या आतमध्ये करणं अत्यंत आवश्यक राहतं. आपला नावाला आणि नावारूपाला साजेसा खेळ करणं तितकंसं गरजेचं राहतं. पहा, एक महत्वाचा फलंदाज इथे बाद होत असताना पाहायला मिळाले. तर या ठिकाणी नामवंत अशा भगवती शिपिंगचे उमेश सर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. उमेश सर, आपल्या या सीएचे प्रीमियर लीगच्या 13व्या पर्वामध्ये नामवंत अशी भगवती शिपिंग आणि भगवती शिपिंगचे उमेश सर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. आपलं या ठिकाणी हार्दिक 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 स्वागत. क्रिकेट रसिका संघ मालक आणि या 13 पर्वामध्ये रंगणाऱ्या क्रिकेटचा अपूर्व सोहळा मात्र पाहायला मिळतो. प्रत्येक सीएचे प्रेमी, सीएचे बांधवाला या दिवसाची प्रतीक्षा असते, या दिवसाची वाट पाहिली जाते. कारण आवर्जून आपण पाहिलं ना, तर खऱ्या अर्थानं हे 2 दिवस आहे ना, हे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण करणारे राहतात. आज आणि उद्याच्या दिवशी सीएचे बांधव निश्चितच गर्दी करतील. काही आजच्या दिवशी डॉक्सला गेलेत, काहींची कामं आजही चालू आहेत, वर्किंग डे आहे. उद्या दिवशी नक्कीच गर्दी करतील, यात ती मात्र शंका नाही. खेळाडू बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज कुशल कोरडेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॅटची उत्कृष्ट आणि वेगवान गोलंदाजी जाणला जातो. नेक्स्ट मॅच काही क्षणामध्ये आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळेल. अर्थात एका बाजूला असेल ते पाटकर अँड सन्स, त्याच्या अगेन्स्ट केलं लवासा फायटर्स. दोन्ही टीमचे कर्णधार आम्ही आपलं लक्ष वेधतोय. लवासा फायटर्स टीमचा कर्णधार आणि अगदी त्याच वेळेला पाटकर अँड सन्स टीमचा कर्णधार मी विनंती करेन, पाटकर अँड सन्स शिपिंग एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड टीमचा कॅप्टन आणि त्याच्या अगेन्स्ट लवासा फायटर्स. नेक्स्ट मॅच तयार रहा. संघाची धावसंख्या स्थिरावलेली, धावफलकावरती आता 23. चला, थोडीशी घाई करा, जास्तीचा वेळ खर्च केलेला आहे फिल्डिंग टीम. आपल्या माहितीसाठी गोलंदाज स्वप्नीलचा पहिला बॉल हाफ फ्रॅकर होता, तोही दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. एक्स्ट्रा रन इथे येत असताना पाहायला मिळते. अतिरिक्त धाव येत असताना अतिरिक्त धावा या ज्या आहेत ना, ते रोकाव्या लागतील. एक्स्ट्रा रन तुम्ही खर्च करू शकत नाही, कारण ज्या रीतीचा खेळ राहिलाय. इथे निनाद मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. पुढचा बॉल डाव्या यष्टीवरती पुन्हा एकदा वेगवान, पुन्हा एकदा वेगवान. जिथे हा चेंडू पुनश्च जिथे वेगवान पाहायला मिळाला, परंतु तो दिशाहीन राहिलाय. अतिरिक्त धावा वारंवार इथे येत असताना पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू कमी गतीने टाकला, लपेटलाय ऑन साइडला. उंची जास्त, लांबी कमी आहे की काय या स्ट्रोक मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय. मानवीय झेल. खेळाडू क्रमांक बाद होईल 3.
बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पुढचा बॉल स्वप्नील कमी गतीने टाकला. बॅटची लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फ्री होम डिलिव्हरी. खेळाडू बाद. निलेश इथे बाद होत असताना झेल बाद स्वरूपामध्ये खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळालेत. क्षेत्ररक्षक पाहना त्याच ठिकाणी उभा राहिला. अगदी जी जागा त्याची त्यांनी हलवली नाही आणि याच कारण की काय सहज आणि सोपा साधा झेल देऊन तो बाद होऊन तंबूच्या अस्त्राला परत असताना पाहायला मिळतोय. जीवन महाजन मैदानाच्या आतमध्ये हॅट्रिकचा बॉल थेट क्षेत्ररक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल येत असताना अंडर प्रेशर येत असताना खेळाडू पाहायला मिळाले. धावा आलेल्या नाही आहेत या षटकामध्ये. केवळ एक अवांतरची आली आहे. अर्थात 2 अवांतर चेंडू आले होते या षटकात. 2 विकेट प्राप्त केल्या. खोला टाकला. यावेळेला ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आपला हजर दबावीपणा त्याने चांगला दाखवलाय. आणखीन एक खेळाडू बाद. ना हे स्वतःशी ठरवावं लागेल. कारण अनेक संकट समोर आलेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण रडलो ना तर संकट आपल्याला संपवतील आणि लढलो तर आपण संकटांना संपवणार आहोत. या भूमिकेला इथे न्याय द्यावा लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश दाखल होत असताना पाहायला मिळतं. 7व्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी आलाय. स्वप्नील पुढचा बॉल कमी गतीने आडवा बाटने केलाय. ऑन साइडला पॅरलल फ्लॅट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. गोलंदाज चेंडूवरती येईल. धावा एकंदरीत पाहिल्या तर 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 31 धावा धावफलकावरती या 3 षटकांच्या अंती. ज्या रीतीची सुरुवात ब्राईट आणि स्वप्नवत सुरुवात इथे प्राप्त झालेल्या नंतर पण जिथे पाहिलं तर धावल्या पाहायला मिळाल्या. जड झाली. एखाद्या झाडावरती असणाऱ्या पिकलेल्या पानाप्रमाणे गळती लागत असताना आपण पाहिली. घसरगुंडी पाहायला मिळाली. तिथून पुढे जर का आपल्याला यायचं असेल ना तर या षटकाला एक मोठं षटक बनवणं फार गरजेचं राहील. 31 तर बनल्यात. इथून संघ शोधार असेल 15 ते 20 धावसंख्येच्या. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण महेश आणि त्याच्या साथीला कुशल कोरडेला पाहत आहोत जो स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. उंचपुरा असा खेळाडू आहे. भरधाव वेगाने आणि द्रुतगती गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. परंतु आज संघाला आवश्यकता आहे ती षटकार आणि चौकारांची. जी काही संघाला कमी लाभली आहे ती इथे पूर्ण करायला लागेल. कुशलला मोठे स्ट्रोक खेळणं गरजेचं राहील. रविजी कोरडे यांचे चिरंजीव मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती आहेत. गोलंदाजीमध्ये फेरबदल. गोरख गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल पहिला चेंडू कमी गतीने टाकला. यावेळेला बॅकफुटला आले. डाऊन द ग्राउंड खेळतात. रन्स इथे प्राप्त होतील. वेळ पहा किती जास्तीचा होता फलंदाजाकडे. कमी गतीने टाकला हा बॉल. गोरखने हाफ ट्रॅकर पाहायला मिळाला. स्वतःच्या स्ट्रोक सिलेक्शन वरती नाखुश आहे इथे मैदानाच्या आतमध्ये कुशल. कारण इतका वेळ त्याच्याकडे होता ना की मला वाटतं दुपारचा नव्हे तर सायंकाळची चहा नाश्ताही त्याने केला असता स्ट्रोक खेळण्यासाठी. इतका वेळ त्याच्याकडे होता. परंतु तो स्वतःच्या स्ट्रोक सिलेक्शन वरती नाराज राहिला. ऑन साइडला मोठा स्ट्रोक तो खेळू शकत होता. 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 33 धावा धावफलकावरती आहेत. धावा हव्यात. धावा गोळा करावा लागतील. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. गोरख पुन्हा कमी गतीने आडव्या बॅटने ऑन साइडला खेळलाय.
हा फॉर्म पुल, चेंडू झालाय गुल, आलाय षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 39 धावा. धावफलकावरती आहेत गोरख शिंदे. कमी गतीने उजव्या एसीच्या बाहेर हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून 2 वरती जावी असाच काहीसा प्रकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अतिरिक्त धाव आली. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 40 वरती जाऊन पोहोचली आहे. इथून जर का 10 धावा जर का शोधात असेल ना फलंदाज तर एक मोठी टोटल पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज कमी गतीने टाकला. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय. कॉट बिहाइंड विकेट. वन मोर विकेट डाऊन. चेक. आपण या ठिकाणी एक विशेष पद्धतीने या 13व्या पर्वामध्ये केला जातोय. एक पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह या ठिकाणी दिलं जात आहे. या सी स्पीड्स या अग्रगण्य कंपनीमधील असणारे संतोष सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. संतोष सावंत यांना विनंती असेल हा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. त्याचबरोबर खूप साऱ्या शुभेच्छा सी स्पीडला देखील आमच्याकडून असेल. धन्यवाद साहेब, आपण आवर्जून इकडे उपस्थित राहिलात त्याबद्दल. हा बॉल देखील पुन्हा एकदा गोरक्ष शिंदेच्या माध्यमातून खोलात टाकलेला पाहायला मिळाला. चारी मुंढ्या चित केलं फलंदाजाला. मोठे स्ट्रोक आलेले नाही आहेत. डॉट बॉल. बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओंकार पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना या षटकाच्या दरम्यान कमी गतीने खोलात टाकला. जागा बनवले. कवचला खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. रन्स अवेलेबल आहेत. धावा इथे प्राप्त होत असताना दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. वेगाने 2 धावा तर जरूर आला. तिहेरीचा प्रयत्न करण्यात येईल का? केवळ दुहेरीवरती समाधान. परंतु इथे काय घडतंय? दुष्काळात 13वा महिना. धाव 2 कंप्लीट केल्या. ती इथे कमी येत असताना पाहायला मिळते. अर्थात 1 शॉट आहे. तसेच या ठिकाणी रितू ग्लोबल लॉजिस्टिकचे या ठिकाणी सीताराम उपाध्याय सर आमच्यामध्ये उपस्थित राहत आहेत. या सीएच प्रीमियर लीगच्या 13व्या पर्वामध्ये सीताराम उपाध्याय सर आपलं करत आहोत आम्ही हार्दिक 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 स्वागत. लवासा फायटर्स टीमचा कर्णधार आणि पाटकर अँड सन्स टीमचा कर्णधार मी लक्ष वेधन. चला त्वरित या आपण टॉस करणार आहोत या षटकाच्या समाप्तीनंतर. शेवटचा बॉल कमी गतीने टाकला. ऑन साइडला केलेत. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव आली. दुहेरीचा प्रयत्न. वेगाने ही दुहेरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये खेळाडू ही धाव कंप्लीट करण्याच्या उद्गारात आपली विकेट गमावून बसलाय. धावा बनल्यात त्या 42. 43चं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. आणि आता आपण जाऊयात. आपल्याला विनंती, आपण स्टेजवर यायचं आहे. पुढची मॅच लंबोदर विरुद्ध लवासा. चला टॉस केला जातोय. दोन्ही टीमचे कॅप्टन पहिल्यांदा या ठिकाणी लवकर दाखल व्हायचे. लवासा फायटर हॅलो आणि पाटकर अँड सन्स. लवासा फायटर्स टीमचा कर्णधार आणि पाटकर अँड सन्स. पाटकर आहे. ओके. पाटकर अँड सन्स आणि लवासा. आनंदजी येले सर आणि खराडे सर यांचं देखील आवर्जून या ठिकाणी आगमन झालंय. सीएच प्रीमियर लीगच्या या 13व्या पर्वामध्ये आपलं देखील स्वागत असणार आहे. चला टॉस साठी यायचं दोन्ही टीमचे कॅप्टन. ये सीताराम सर. ऋतु ग्लोबल चे सर्वा सीताराम उपाध्याय सर आमच्यामध्ये उपस्थित आहेत. आइए सीताराम उपाध्याय जी, आपका तहे दिल से स्वागत करेंगे और आपके शुभ बातों से होगा इसके बाद के मुकाबले का टॉस. पाटकर एंड सन्स बनाम लवासा फाइटर के बीच का मुकाबला है.
हेड कॉल किया है टेल. सीएचएचा मास्टर माइंड सतीश देवकर इन ऍक्शन. म्हणजे सगळ्यांच्या नजरा लागल्या असतील. सतीश 13वं पर्व आहे. पहिल्यांदा किती टुर्नामेंटच्या जिंकल्यात, किती फायनलला गेलास आणि आज किती उत्कंठ आहे? स्वतः आयोजक देखील आहे तरी देखील तुला किती उत्कंठ आहे? उत्कंठ तर असतेच प्रत्येक वर्षी या टुर्नामेंटची. जिंकायची पण खूप इच्छा असते. बघू आता टॉस जिंकला आम्ही फिल्डिंग घेऊ, त्यांना कमीत कमी रनमध्ये रोखायचा प्रयत्न करू. ॲक्च्युली ते पहिली मॅच हारले आहे, प्रेशर आहे त्यांच्यावर. आम्ही अजून थोडं प्रेशर टाकायला बघू. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला मॅच सुरू होते. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्याला देखील शुभेच्छा असतील. सीताराम सर आपसे 2 मिनट बात करेंगे. सर, सीएचए भाइयों के लिए एक बड़ा प्लेटफॉर्म है. पिछले 13 सालों से यहाँ भी इतना बड़ा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया जाता है और आज कैसा लगा सर आपको यहाँ के? बहुत ही अच्छा अरेंजमेंट रहता है. मैं पिछले 3-4 साल से कंटिन्यू आता हूँ और बहुत अच्छा उत्साह है और सबका इतना अच्छा एंटरटेनमेंट होता है. मैं चाहता हूँ इसको और हर साल इम्प्रूवमेंट करें और इसको और जो भी इसमें अच्छाइयाँ हैं ऐड करते जाएं. बहुत थैंक यू. शुक्रिया सर. जाएंगे दूसरी पारी की तरफ. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. सीएचए प्रीमियर लीगचं 13वं पर्व आणि 13व्या पर्वाचा एक महत्वाचा सामना आपल्या भेटीला आलाय, ज्यामध्ये वरद लॉजिस्टिक आणि वेदांत चॅलेंजर या 2 बलाढ्य संघांची मॅच. विनायक अपराज सर आणि त्याचबरोबरीने सचिनजी फदाले यांची टीम पाहायला मिळते. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळलाय, चांगला फटका आलाय, बॉल निघालाय, सीमारच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. तोपर्यंत 2 धावा तिकडे मिळेल. निशांत वर्तक आणि त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये सचिन फदाले सर, एक विनंती असेल, आपल्या 12th मॅनला खेळाडू माहिती नाहीये. तुमच्यापैकी जो लेट बॅटिंगला येणार आहे 10वा 11वा आला तरी चालेल. प्लीज जरा इकडे पाठवाल का? लेट जो बॅटिंगला येणार आहे तो आला तरी चालेल. यांना नावच माहित नाहीये. तर या ठिकाणी आमचे मार्गदर्शक राजेंद्र कदम सरांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. राजू सर, आपलं हार्दिक स्वागत असेल सीएचए प्रीमियर लीगच्या या 13व्या पर्वात. संदीप चव्हाण मात्र माघारी परत आहेत. पहा, विकेट आली आणि नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतात आपल्याला. रोहित, पाहूया रोहित आणि निशांत यांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. आज या क्रीडा स्पर्धेचा महत्वाचा दिवस आहे. सर्व सीएचे बांधवांचं आम्ही स्वागत करू. बोला ना. राजेंद्र कदम सरांचे या ठिकाणी आगमन होत आहे. स्वागत त्यांचं आम्ही या ठिकाणी करू. एक नामवंत उद्योजक तथा क्रिकेट प्रेमी, क्रिकेट खेळाडू ही देखील त्यांची ओळख राहिली आहे आणि दरवर्षी आवर्जून या स्पर्धेसाठी सर देखील उपस्थित राहतात आपला अमूल्य वेळ देऊन. त्यांचं देखील आम्ही स्वागत इकडे करू. निशांत वर्तक एका बाजूला, दुसऱ्या बाजूला निशिकांत तळेगावकर, समोर येतात रोहित. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पॉइंटच्या दिशेने खेळलाय. आल्या पहिलाच बॉल कव्हर पॉइंटला खेळलाय. 4 धावा मिळतील तिकडे. चौकार.
गेली कित्येक वर्ष म्हणजे 12 पर्वतन आम्ही निशिकांत यांना पाहतोय. एक वेगळी ॲक्शन आहे, परंतु पूर्वी जर पाहिलं तर गोवंडी, देवनार या परिसरातील क्रिकेट दर्जेदार त्यांनी खेळलंय. त्यानंतर नवी मुंबईत येऊन सुद्धा खूप चांगलं क्रिकेट बरीच वर्ष खेळतात. 440चं क्रिकेट गाजवलंय आणि 50+ केव्हाच झालेत. परंतु अजूनही मैदानात पाहायला मिळतात. ही क्रिकेटच्या दृष्टीने खूप मोठी बाब पाहायला मिळते. यावेळेला हा बॉल लेंथवरून जर पाहिलं तर थोडासा कटही झाला होता, खालीही राहिला होता. यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. विजयासाठी 43 धावांची आवश्यकता आहे खरी, परंतु प्रयत्न करावे लागतील. सध्या निशांत आणि रोहित ही जोडी मैदानात आहे. कोलवा टप्प्याचा बॉल ऑन साईडला ढकलला. 1 रन तिकडे मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? परंतु विशाल शहा आलेत. 7 धावा धावफलकावर. चा पाठलाग करायचा आहे. चांगला बॉल पुन्हा एकदा. याही वयात अशी हुकमी गोलंदाजी सोपी नाहीये, परंतु निशिकांत गेली कित्येक वर्ष करतायत. पहिली ओव्हर संपते. धावसंख्या 8 धावा धावफलकावर आहेत. 18 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. एक रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमसाठी विजय या ठिकाणी आवश्यक आहे. 43 धावा करायच्या होत्या. अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया काय होईल. आमचे सगळे सीएचे बांधव आनंद घेत आहेत. आजच्यापेक्षा उद्या संख्या जास्त असेल. काहींना आजही ऑफिसला बोलवलं असेल म्हणून ते ऑफिसला गेले असतील. काहींच्या डॉग्सला डिलिव्हरी पेंडिंग असतील, कुणाच्या कार्टिंग असतील, ते सुद्धा गेले असतील बिचारे. आणि उद्या मात्र सगळे सीएचे बांधव इकडे येताना दाखल होताना पाहायला मिळतील. हा 2 दिवसाचा कौटुंबिक सोहळा आहे सीएचे बांधवांचा. दुसऱ्या षटकासाठी येत आहेत कुशल कोरडे. आमचे सीएचे बंधू रवी कोरडे यांचे चिरंजीव आहेत. कुशल 8 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॅट हातात फिरली आहे. बॉल जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकांच्या दिशेने विकेट येते. निशांत बाद होतील. आणखीन एक विकेट या ठिकाणी आलेली आहे. चला नवीन बॅटर लवकर पाठवायचा आहे. 2 विकेट माघारी परतल्या संदीप यांच्या नंतर जर पाहिलं तर निशांत देखील बाद होत आहेत. नवीन बॅटर येत आहेत विजय सातोशे. गेली कित्येक वर्ष या खेळाडूंचा देखील दर्जेदार परफॉर्मन्स आपण पाहिलेला आहे. आणि आज कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी रोहितच्या जोडीला करतात आपल्याला पाहावं लागेल. विजय सातवसे
43 धावांचा पाठलाग करायचा आहे. चांगली गोलंदाजी कुशल कोरडे. आपल्या टीमला, खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन देण्याचं काम देखील या ठिकाणी त्यांचे पाठीराखे करतायत. बिग हिट आल्या आल्या पहिलाच बॉल हवेत तर खेळलाय. फिल्डर येतात तिकडे. कॅच देखील पकडली गेली आहे. कुशल यांना आणखीन एक यश मिळतंय. बॅक टू बॅक विकेट. सतीश देवकर, आपण इकडे जवळ असाल तर संपर्क साधायचा आहे. कोणाला बॅटर सर, कोण आले बॅटिंगला? बॅटर नेम प्लीज. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल. धाव संख्या जर पाहिली तर या ठिकाणी इकडे पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. चला मॅच सुरू करायची, मॅच सुरू करायची. चला सर, मॅच सुरू करा. पंचांचा निर्णय हा सगळ्याच टीमला सारखा असणार आहे. हा चला, पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. हा चला, आपण आपापल्या पोझिशनला थांबा, निर्णय येईल. निर्णय येईल. आपण आपल्या पोझिशनला जावा. चला, विनंती असेल आपल्याला सगळ्यांना सहकार्य करा. आपली स्पर्धा आहे, आपलं सहकार्य अपेक्षित असणार आहे. हा, फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल होता. अजूनही मॅच संपलेली नाहीये. स्ट्रोक खेळावे लागतील. यावेळेला फटका चांगला आलाय, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा वळतोय आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. 11 धावा धाव फलकावर. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं 32, 14 बॉल 32. मॅच संपलेली नाहीये. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. येणाऱ्या कालावधीमध्ये स्ट्रोक खेळावे लागतील. कुशल कोरडे, वाह, यावेळेला मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु टायमिंग नाही पाहायला मिळालं आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाते. म्हणजे अजूनही 31 आवश्यकता. 13 बॉल 31. मॅच नाही संपली, तुम्हाला खेळावं लागेल. रोहित काही क्षमता आहे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर स्वप्नील, या दोघांनाही बॅटिंग करावी लागेल. भारताच्या आयात निर्यात क्षेत्रात JNPT किंवा मुंबई बंदराचा एअरपोर्टचा खूप मोठा वाटा आहे आणि त्या आयातक, निर्यातक आणि सरकार यांच्या मधला दुवा आमचे कस्टम हाऊस एजंट सुद्धा आहेत.
किंवा जाणारा किंवा येणारा कोणताही माल असेल तर त्याला आमच्या सीएचे बांधवांचा हात लागतो म्हणजे लागतो. फक्त 3 धावा कुशल कोरडेने दिल्या, 2 विकेट घेतल्या गेल्या आणि धाव संख्या जर पाहिली तर 12, अजूनही 12 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये, तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील. स्वप्नील आणि रोहितला हे प्रयत्न करायचे. बारा बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये, प्रयत्न करावे लागतील गोलंदाजीसाठी. विशाल शाह येत आहेत, परंतु स्वप्नील आणि रोहितला प्रयत्न करावे लागणार आहेत. सीएचे प्रीमियर लीगच्या 13व्या पर्वातील पहिल्या दिवशी एक रंगतदार सामना पाहायला मिळतोय. 12 बॉल 31. विशाल शहाचा पहिलाच बॉल कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय, चांगला फटका आलाय, एक धाव तिकडे घेतलीये, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली गेलेली आहे. 11 बॉल आणि 29. 11 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता. या वेळेला थोडंसं शफल होऊन चेंडू जर पाहिलं तर खेळला आहे काऊ कॉर्नरच्या दिशेने, जिकडे एक धाव मिळेल आणि धाव संख्या पुन्हा एकने पुढे जाते. ती म्हणजे आता 15 धावा म्हणजे 28, अजूनही 10 बॉल 28. षटकार चौकाराची भाषा मात्र आता रोहित यांना बोलावी लागणार आहे. जर का इकडे 1-2 मोठे फटके या ओव्हरमध्ये आले, मजा येईल शेवटच्या षटकात मॅच पाहण्यासाठी, त्यामुळे प्रयत्न करावे लागतील. विशाल शाह यांच्याकडे चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता जरूर आहे, परंतु क्षमता रोहित यांच्यामध्ये सुद्धा आहे. या वेळेला वेगात बॅट फिरवली खरी, परंतु टायमिंग नाही करू शकले. एका धावेने धावसंख्या पुन्हा पुढे. 16 धावा धाव फलकावर. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 27 धावांची आवश्यकता आहे. दरवर्षी काहीतरी नवीन खेळाडू आम्हाला पाहायला मिळतात, चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात. या वेळेला फटका समोर खेळलाय, टीमला गरज होती आणि या ठिकाणी मोक्याच्या क्षणी आलेला फटका सीमारेषा ओलांडतोय 4 धावांसाठी. वाह, 4 धावांनी धावसंख्या पुढे गेली आहे, ती म्हणजे 20 धावांवर. त्यात तिकडल्या सगळ्या प्रेक्षकांना आमची कळकळीची विनंती आहे, मित्र हो, आपली स्पर्धा आहे, आपण पाय अक्षरशः बाउंड्री लाईनच्या आतमध्ये घेतलेले आहेत. सगळ्यांना विनंती आहे, आपली स्पर्धा आहे, अगदी अजून थोडे मागे व्हा ना, बाउंड्री लाईनच्या पाठी व्हा. आपली सगळ्यांची स्पर्धा आहे, आपल्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित असणार आहे. किती पाहिजे आता? ए बेटा, 23 धावांची आवश्यकता. 8 बॉल 23. या 2 बॉलवर एका मोठ्या फटक्याची आवश्यकता. ओ हो, शफल होऊन स्ट्रोक जर पाहिलं तर फाईन लेगच्या क्षेत्रात खेळलाय, फटकाही खेळलाय, बॉल निघालाय, सीमारेषेच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय. तोपर्यंत 2 धावा घेतल्या, तिसरीचा कॉल, परंतु थांबवलाय. आता जर पाहिलं तर 7 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती 21 धावांची आवश्यकता. या बॉलवर मोठा फटका येणं अपेक्षित आहे, पाहूया काय होईल. विशाल शाह बॉलिंग करतायत. आमचे सगळे सीएचे बांधव या ठिकाणी आवर्जून येत आहेत आणि या आठवणी आहेत. आज या स्पर्धेच्या माध्यमातून काही सेल्फी, काही फोटो, जुने मित्र एकाच वेळेला एका ठिकाणी भेटतात आणि त्यांच्या बरोबरचं मात्र या ठिकाणी फोटो सेशन आपल्याला पाहायला मिळत आहे. बऱ्याच मित्रांच्या स्टेटसला आज मैदानातले फोटो आहेत. एक काळ होता स्टेटसचा जमाना नव्हता, परंतु आता स्टेटसचा जमाना आहे. अगदी जेवायला गेलो तरी पण स्टेटस येतात आता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल खेळायचा होता, पॉइंटला नाही शक्य झालं. जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने.
निर्धाव चेंडूची सांगता 6 बॉलमध्ये 21 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. आज सनी लिओनचे दिग्गज खेळाडू कांबळे सर आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मित्र सुभाष हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आज अगदी क्रिकेट प्रेमी लांब लांबवरून आलेत. हितेशजी आपलं देखील हार्दिक स्वागत असणार आहे या स्पर्धेसाठी. बऱ्याच लांब लांबवरून आपल्या मित्रांचा खेळ पाहण्यासाठी मित्रपरिवार सुद्धा आलाय. 6 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 6 बॉल आणि 21 प्रयत्न करावे लागतील. शैलेश सोनकर यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. आपल्या मित्रांच्या मॅच पाहण्यासाठी देखील बराचसा मित्र परिवार इकडे आलाय. त्या सगळ्यांचं देखील स्वागत. क्रिकेटशी जुडलेलं प्रत्येक व्यक्तिमत्व इकडे आलंय. कारण आपला भारत देश हा क्रिकेट वेड आहे. आपण क्रिकेट प्रेमी आहोत आणि असा वर्षातला एकही दिवस जात नाही आपण क्रिकेटची चर्चा करत नाही. शिवनेरी तथा स्काय रायडरचे व्यवस्थापक भूषण जाधव देखील उपस्थित राहत आहेत. शैलेश सोनकर गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सोनपार गाव तालुका महाबळेश्वर मूळचे. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर फटका खेळलाय खरा, परंतु पाहूया पहिलाच बॉल जातोय सीमा रेषा पार. मॅच ऑन आहे. येतोय चौकार. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 5 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. एक चांगला फटका मात्र या ठिकाणी आलाय रोहितच्या बॅट मधून. यस, अगदी पहिलं पर्व गाजवणारे सुनीलजी माने सर यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. त्याचबरोबर शरद दादांकडून या दोघांपैकी कोणीही सामना जिंकून दिला. शरद दादा बोडके यांच्याकडून 2000 रुपयाचा पुरस्कार असेल. ही मॅच जिंकून देणाऱ्या खेळाडूंसाठी हा पुरस्कार असणार आहे. परंतु शैलेशला पाहिजे आहे. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. याही वेळेला फटका चांगला, परंतु टायमिंग नाही करू शकले. दिशा योग्य होती, परंतु त्यांचा प्रयत्न हाच होता की स्क्वेअर लेग पार करायचंय आणि ते नाही होऊ शकलं. अजूनही 4 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. हळूहळू मॅच रंगतदार अवस्थेकडे निघाली आहे. शैलेश सोनकर 4 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. स्वप्नील बॅटिंग साठी सज्ज होत आहेत. फटका टायमिंग तेवढं चांगलं नाही पाहायला मिळालं, परंतु कुशल येतात तिकडे अतिशय चपळतेने आले. एका धावेने धावसंख्या पुढे गेली आहे. 3 बॉल 15. मॅच नाही संपली आहे. मॅच नाही संपली आहे. रोहितला हिट करावेच लागतील. जर का या बॉलवर षटकार चौकार आला मजा येईल मॅच मध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये. रोहित यावेळेला जर पाहिलं तर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी राहिला. आणि आता मॅच जर पाहिलं तर येस, व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे.
फेर योग्य बॉल आहे. अजूनही जर पाहिलं तर 2 बॉल केवळ बाकी आहेत आता आणि 15 धावांची आवश्यकता. काही चमत्काराचीच अपेक्षा या ठिकाणी करावी लागेल. वेदांत चॅलेंजर बिग हिट. या वेळेला मात्र चांगलाच लांब वर पाठवलाय हा बॉल. 6 धावा रोहितचा हिट. आणि आता जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते 9. 1 बॉल 9 धावांची आवश्यकता. ही चेंडू